नमस्कार. एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरती आपण आज संवाद साधणार आहोत. विषय आहे कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे आणि कर्जत नगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी संवाद मराठी लाईव्हच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात दिलेला एक तक्रारी अर्ज आणि एका वकिलाकडून संवाद मराठी लाईव्हला पाठवलेल्या एका नोटिशीच्या बाबत. खरं तर संकेत भासे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात संवादच्या विरोधात गुन्हा दाखल, म्हणजे संवादचे संपादक असतील, संवाद वाहिनी असेल, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा एक अर्ज दिला होता. अर्थात त्या अर्जाला सविस्तरपणे आम्ही उत्तर दिलंय. तो विषय तिथे संपलेला असतानाच पुन्हा एकदा संकेत भासे यांच्या वकिलाकडून एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आणि संकेत भासे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न संवाद मराठी लाईव्हने केला आहे. 22/7 ही नोटीस काढण्यात आली आहे आणि अर्थातच रजिस्टर पोस्टाने ती आम्हाला प्राप्त झाली. गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे अशा प्रकारच्या नोटीस आम्हाला काही नवीन नाही आहेत. अशा प्रकारच्या नोटीस येत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी होत असतात, परंतु त्यातून फार काही निष्पन्न झाल्याचं, म्हणजे आजवर तरी काही फारसं निष्पन्न झालेलं नाही आहे. फक्त मुद्दा असा आहे की प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या नोटिसा पाठवत असतं, अशा प्रकारच्या तक्रारी करत असतं. ज्यावेळेस एखादं वर्तमानपत्र किंवा एखादं चॅनल त्यांची बाजू लावून धरतं तेव्हा त्यांना ती बाब आवडते, परंतु जेव्हा एखादी बातमी आपल्या विरोधात जाते तेव्हा अशा प्रकारच्या नोटिसा येतात, अशा प्रकारच्या तक्रारी होतात. याची सवय गेली 30 वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे मला झालेली आहे. परंतु हा विषय थोडासा वेगळा आहे. खरं तर हा नेमका विषय काय आहे हे पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल. खालापूर तालुक्यातील सावरुल येथे केडीएल बायोटेक नावाचा एक कारखाना आहे. तो कारखाना 10 ते 12 वर्षापूर्वी बंद झाला. त्या कारखान्यामध्ये 200हून अधिक स्थानिक कामगार काम करत होते. विशेष म्हणजे कारखाना बंद झाल्यानंतर कामगारांना कुठल्याही प्रकारची देणी अद्याप दिलेली नाहीत. 12-13 वर्षाचा काळ लोटून सुद्धा कामगारांची देणी अजून थकीत आहेत. मधल्या काळात जी काय कंपनीच्या इमारती किंवा जी काय मशीन्स कंपनीच्या ज्या काय होत्या त्या कंपनीने बाहेर काढून नेल्या आणि ती जागा मोकळी केली. ती जागा जेव्हा विकण्यासाठी काढली त्यावेळेस ती जागा संकेत भासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतली. ज्यावेळेस ही जागा संकेत भासे यांनी विकत घेतली असं कामगारांना कळलं त्यावेळेस कामगारांनी त्यांची भेट घेतली, त्यांच्याशी संपर्क केला, विद्यमान आमदारांशी संपर्क केला आणि आमची देणी बाकी आहे ती देण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशा प्रकारची विनंती केली. अशा प्रकारची माहिती कंपनीच्या गेटवर कामगारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. आता ती पत्रकार परिषद ज्यावेळेस झाली त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आरोप कामगारांनी केले. त्या पत्रकार परिषदेला केवळ संवाद मराठी लाईव्हच उपस्थित नव्हती, तर अनेक वाहिन्यांचे प्रतिनिधी, वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याच्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने बातम्या केल्या आणि संवादने सुद्धा त्याची बातमी केली. खरं तर पत्रकार परिषद झाल्यानंतर संकेत भाषेंचा मला व्यक्तिगतरित्या कॉल आला होता, व्हॉट्सअप कॉल होता की आमचं असं असं म्हणणं आहे आणि ते म्हणणं तुम्ही मांडावं. आता अर्थात पत्रकार परिषदेचा नियम असा आहे की एखादी पत्रकार परिषद प्रसारित झाल्यानंतर ज्यांच्यावर आरोप झालेत ते आपली बाजू मांडू शकतात, त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असतो. परंतु संकेत भाषेंनी पत्रकार परिषद झाल्यानंतर 8व्या-10व्या मिनिटाला कॉल करून बाजू मांडण्यास सांगितलं होतं. आपण तशा प्रकारचा नियम नसताना, म्हणजे असा काही प्रघात नाही आहे की पत्रकार परिषद होण्यापूर्वी आरोप एखाद्यावरती जे केले ते करण्यापूर्वी समोरच्या माणसाची बाजू घेतली पाहिजे, असा काही पत्रकारितेमध्ये प्रघात नाही. तरी सुद्धा आपण त्याची बाजू संकेत भाषेंची घेतली होती. असं असताना सुद्धा त्यांचा आरोप आहे की संवादने ज्या काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये त्यांची बदनामी झाली, त्यांचे आमदार जे मामा आहेत महेंद्र थोरवे त्यांची बदनामी झाली, अशा प्रकारचा त्यांचा आरोप आहे. आणि त्यामुळे त्यांनी खोपोली पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, DYSP असतील, खालापूर पोलीस ठाणे असेल, या ठिकाणी 3 जुलैला एक तक्रारी अर्ज दिला होता, ज्यामध्ये त्यांनी संवाद मराठीचा संपादक म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. अर्थात आपण
त्या पत्राला त्यांनी जे काही पत्र दिलं होतं त्याला 10 जुलैला आपण रितसर त्याचं उत्तर जे काय आहे ते पोलीस ठाण्यात दिलंय. हा विषय इथे खरं तर संपला पाहिजे होता, परंतु विषय न संपवता संकेत भासे यांच्याकडून त्यांच्या वकिलांनी 22/7ला अशा प्रकारची एक नोटीस पाठवली. ह्याच्यात एक गमतीचा भाग असा आहे की नोटीस एकच आहे, परंतु ती 3 लोकांना पाठवले. म्हणजे बाबू सीताराम पोटे म्हणजे मला व्यक्तिगतरित्या ती पाठवलीच आहे. प्रशांत किसन गोपाळे हे तिथले कामगार आहेत, पत्रकार सुद्धा आहे प्रशांत गोपाळे, आणि तिथले कामगार आहेत म्हणजे जे देणी ज्यांना घ्यायची आहेत कंपनीकडनं त्यापैकी हा कामगारांचा प्रतिनिधी आहे प्रशांत गोपाळे. दुसरा कामगारांचा प्रतिनिधी आहेत संतोष केदारी. अशा 3च लोकांना नोटिसा पाठवल्यात. आता प्रश्न असा पडतो की पत्रकार परिषदेची बातमी तर सगळ्यांनीच केली होती, ती व्यक्तिगतरित्या संवादनी काही केली नव्हती. आणि जरी केली असेल तरी संकेत भासेंना त्यांची बाजू मांडता आली असती. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली असती आणि ती संवादी दाखवली नसती तर मग संवाद मराठीचा दोष असता. किंवा व्यक्तिगतरित्या त्यांनी एखादा व्हिडिओ संवाद मराठीला पाठवला, ही आमची बाजू आहे तुम्ही मांडा, आणि तो संवाद लावला नसता तरी ती चूक झाली असती. परंतु असं कोणतंही म्हणजे असं काही न करता थेट संवाद मराठीवरती आरोप केलेत. संवाद मराठीचे संपादक म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी संकेत भासे यांनी केली. आता खरं तर संकेत भासे वकील आहेत, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे, त्यामुळे एखाद्या पत्रकार परिषदेची बातमी एखाद्या चॅनलने केली किंवा एखाद्या वर्तमानपत्राने केली तर त्याचा खुलासा कशा प्रकारे करायचा हे वकील आणि राजकारणात ते सक्रिय असल्यामुळे त्यांना त्याची जाणीव निश्चितपणे असेल. परंतु एखाद्या पद्धतीने एखाद्या चॅनलला किंवा एखाद्या वर्तमानपत्राला एखाद्या पत्रकाराला दाबण्याचा प्रयत्न करण्याचा जो काही हेतू असतो त्या हेतूने हे सगळं केलं असावं अशी शंका घ्यायला वाव आहे. खरं तर त्यांनी ती जागा विकत घेतली, त्यानंतर ती काही कोटींना जास्त कोटी रकमेला विकली. ह्याच्याशी संवाद मराठीला किंवा व्यक्तिगतरित्या माझा काही त्याच्याशी संबंध नाही आहे. कामगारांनी रितसर पत्रकार परिषद कॉल केली होती. रितसर पत्रकार परिषद कॉल केल्यानंतर 25 ते 40 पत्रकार त्या पत्रकार परिषदेला होते. जे कामगारांनी म्हणणं मांडलंय तेच संवाद मराठीने लावून धरलंय. संवाद मराठीचं त्या बातमीत व्यक्तिगतरित्या काहीही म्हणणं नाहीये. संवाद मराठीने ना संकेत भासेंवर कोणते आरोप केलेत ना आमदार महेंद्र थोरवेवरती कोणते आरोप केलेत. कामगारांचं जे म्हणणं होतं ते म्हणणं मांडण्याचा प्रयत्न संवाद मराठीने केलाय. असं असताना सुद्धा संकेत भासे यांनी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, नोटीस पाठवली. आता पत्रकार परिषदेत जे काय आरोप केले जातात त्यांची पडताळणी करण्याचा प्रघात नाहीये. म्हणजे आरोप हे आरोपच असतात, त्यामुळे त्याची पडताळणी करावी असं संकेत भासेंचं म्हणणं होतं की ते सत्य असत्य बघावं आणि मग त्याची बातमी करावी. तर असं होत नाही. पत्रकार परिषद जेव्हा एखादी घेतली जाते तेव्हा पत्रकार परिषद आरोप जे होतात ते लावले जातात. लाईव्ह काही पत्रकार परिषदा असतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर शिवसेनेचे नेते खासदार ज्येष्ठ पत्रकार असलेले संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात आणि वेगवेगळ्या नेत्यांवरती वेगवेगळ्या व्यक्तींवरती, अगदी राज्याचे गृहमंत्री अमित शहा असतील, देशाचे गृहमंत्री अमित शहा असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते अजितदादा पवार यांच्याबरोबर सगळ्यांवरती ते आरोप करतात. मग त्यांनी केलेल्या आरोपांची पडताळणी पाहायची पत्रकारांनी आणि मग बातम्या करायच्या. असं जर का संकेत भासे यांचं म्हणणं असेल तर ते कायद्याला किंवा पत्रकारितेच्या धर्माला धरून निश्चितपणे नाहीये. त्यामुळे जी केडीएल बायोटेकची पत्रकार परिषद झाली ती संवाद मराठीने लावलीच, परंतु अन्य वाहिन्यांनीही लावली, अन्य वर्तमानपत्रांनीही ती आपापल्या पद्धतीने प्रसारित केली. आता जर संकेत भासे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न संवाद मराठीने केला असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी त्यांची बाजू मांडायची होती. त्यांची बाजू त्यांनी मांडलीच नाही. म्हणजे त्यांनी ती मांडण्याचा प्रयत्न केला असताना आम्ही ती नाकारली असती तर भाग वेगळा होता, परंतु त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. आणि अशा प्रकारे एखाद्या पत्रकार परिषदेचा राग मनात ठेवून एखाद्या पत्रकारावरती गुन्हा दाखल करावा किंवा पत्रकाराला नोटीस पाठवून मुद्दामून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारचं जे काय त्यांच्याकडून वर्तन झालंय ते निषेधार्ह निश्चितपणे आहे. त्यामुळे ज्यावेळेस ही बाब अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मार्गदर्शक SM देशमुख यांच्या कानावरती जेव्हा ही बाब गेली तेव्हा त्यांनी व्यक्तिगतरित्या स्वतःहून मला संपर्क केला आणि माझ्याकडनं सगळी माहिती जाणून घेतली, नक्की काय प्रकार आहे तो समजून घेतला. आणि आज त्यांनी एक पत्रक काढलंय ज्यामध्ये त्यांनी तर ह्या घटनेचा निषेध केलायच, परंतु रायगड प्रेस क्लब असेल, अखिल भारतीय
मराठी पत्रकार परिषद असेल, डिजिटल मीडिया जी परिषद आहे राज्याची ती असेल, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून एस एम देशमुख साहेबांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांचंही म्हणणं असंच आहे की एखाद्या पत्रकार परिषदेची बातमी करणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे, तो धर्म आहे पत्रकारांचा, आणि ते केलं म्हणून अशा प्रकारे जर का दबाव कोणी टाकत असेल तर ते निषेधार्ह निश्चितच आहे. म्हणजे पोलिसांचा धाक दाखवून, कायद्याचा धाक दाखवून, सत्तेचा गैरवापर करून अशा प्रकारे पत्रकारांचा आवाज जर कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर तो निश्चितपणे पत्रकार त्या दबावाला बळी पडणार नाहीत, दबावाला घाबरणार नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या भविष्यातही होतील आणि समोरच्या ज्याच्या विरोधात अशा प्रकारची बातमी झाली असं वाटतंय ज्याला, त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा हक्क आहे, लोकशाहीने दिलेला तो हक्क आहे. आणि लोकशाहीत पत्रकारांना जसा एक बाजू मांडण्याचा अधिकार दिला तशी दुसरी बाजू मांडण्याचा सुद्धा अधिकार दिला. त्यामुळे जर तुमच्याविषयी काही चुकीचं होतंय किंवा तुमचे विषय चुकीच्या पद्धतीने बाहेर जाते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ती बाजू मांडू शकता. परंतु एखाद्या पत्रकाराचा किंवा एखाद्या चॅनलचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर अशा पद्धतीने कोणी करणार असेल तर अशा प्रकारे कुणीही कधीही पत्रकारांचा आवाज दाबू शकत नाही. हेच एस एम देशमुख साहेबांनी आणि ज्या संघटना आहेत आमच्या पत्रकारांच्या, म्हणजे त्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असेल, रायगड प्रेस क्लब असेल, डिजिटल मीडिया परिषद असेल, आणि पत्रकारांच्या विरोधात म्हणजे पत्रकारांना हल्ला होत होता त्यावेळी झालेली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती असेल, या सगळ्यांनी या घटनेचा निषेध केलाय. आता खरं तर हा एकदम छोटा असा विषय आहे, इतक्या दिवसात तो लोकांसमोर आणावा असं मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु आज देशमुख सरांनी एक पत्र काढलं आणि ते पत्र केवळ एक व्यक्तिगतरित्या बाबू पोटे किंवा संवाद मराठीसाठी नाहीये, तर जे काही माध्यम काम करतायत आणि त्यांना अशा प्रकारे राजकीय नेते किंवा त्यांचे जे कोणी सगळे सोयरे नातेवाईक असतील ते दाबण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने काढलेलं ते पत्र आहे. आणि त्यामुळे ते लोकांपर्यंत जावं हा हेतू नजरेसमोर ठेवून हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलाय. जर का अशा प्रकारे कुणी राजकारण म्हणजे राजकीय जी काय ताकद आहे ती वापरत असेल आणि पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर पत्रकार ते कधीही सहन करणार नाहीत, पत्रकार कधीही खपून घेणार नाहीत. हेच या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न ज्या काही पत्रकारांच्या राज्यातल्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून एस एम देशमुख सरांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय. आता साधारण 2 जुलैला ती पत्रकार परिषद झाली होती आणि 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय. संकेत भासेंनी जे काय पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं त्याचं रितसर उत्तर आम्ही दिलंय. त्यांची जी काही नोटीस आहे त्या नोटिसीला सुद्धा रितसर उत्तर दिलं जाईल. त्याची लिगल जे काय लढाई असेल ती त्या ठिकाणी निश्चितपणे लढली जाईल. परंतु अशा प्रकारे पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न कोणी करू नये अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करू इच्छितोय. 4-5 दिवसापूर्वी आमचे कर्जतचे सहकारी पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता. व्यक्तिगतरित्या मी स्वतः प्रथमेशशी बोललो. कर्जतमधल्या वेगवेगळ्या संघटनांनी पोलीस ठाण्यात जाऊन जे कोणी गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली. आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीच्या एका कार्यक्रमात बोलताना पत्रकारांच्यावरती अशा प्रकारचे जर हल्ले होणार असतील तर ते खपून घेतले जाणार नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट माध्यमांसमोर बोलताना दिलं होतं. एकीकडे आमदार महोदय अशा प्रकारचं स्टेटमेंट देत असताना त्यांचे भाचे संकेत भासे माध्यमाच्याच एका प्रतिनिधीला आणि माध्यमालाच अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न करतायत, याची दखल आमदार महोदयांनी घ्यावी अशी विनंती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. आणि जी काही कायदेशीर लढाई आहे ती लढायला संवाद मराठी लाईव्ह समर्थ आहे. गेली 10 वर्ष संवाद हे चॅनल डिजिटल मधलं रायगड जिल्ह्यातलं संवाद मराठी हे पहिलं न्यूज चॅनल आहे आणि महाराष्ट्रभर आमचा पसार आहे. महाराष्ट्रभरात संवादचे प्रतिनिधी आहेत. गेली 10 वर्ष संवादचं काम सुरू आहे आणि त्याच्या अगोदर साधारण 17-18 वर्ष पत्रकार म्हणून मी काम करतो. त्यामुळे अशा प्रकारचे राजकीय दबाव ज्या वेळेला आले तर ते प्रत्येक वेळेला झुगारण्याचं काम मी केलंय. म्हणजे देवेंद्र साठम या मतदारसंघाचे 3 वेळा आमदार होते, सुरेश लाड 3 वेळा आमदार होते. दोघांनी 5-5 वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्यात. मागची 5 वर्ष महेंद्र थोरवे सुद्धा आमदार होते आणि आता त्यांची दुसरी टर्म आहे. परंतु अशा प्रकारे माध्यमांना किंवा पत्रकारांना त्यांच्याकडून किंवा मागचे जे काही माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा कधी माध्यमांना अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केलेला नाही. भविष्यातही तो होऊ नये अशी विनंती सुद्धा या निमित्ताने करतोय. आणि
एक पत्रकार म्हणून किंवा एक माध्यम म्हणून जेव्हा संकट माझ्यावरती आलं किंवा आमच्या चॅनलवरती आलं, त्यावेळेस एस एन देशमुख सरांनी पुढाकार घेतला. मराठी पत्रकार परिषद असेल, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद असेल, रायगड प्रेस क्लब असेल, डिजिटल मीडिया परिषद असेल, पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती असेल, या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि ठामपणे बाजू आमची लावून धरली. आमच्यासोबत ठामपणे ते उभे राहिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि पत्रकार जे काही जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले जे काही पत्रकार आहेत, ज्या पत्रकारांनी हे सगळं प्रकरण समजल्यानंतर व्यक्तिगतरित्या संपर्क करून माहिती घेतली, विचारपूस केली, त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर असतील, मग त्यात राजकीय असतील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, त्यातले काही लोक समाज माध्यमांवरती व्यक्त झाले, तर काही लोकांनी व्यक्तिशः फोन करून विचारपूस केली. या सगळ्यांचं संवाद मराठी लाईव्हचा संपादक म्हणून मी मनापासून आभार मानतो. आणि संवादचा हा प्रवास अशाच पद्धतीने सुरू राहील. कोणी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी संवाद मराठी लाईव्ह कधीही कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, कुणाला घाबरणार नाही, याची खात्री आणि हमी देऊन पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.